च्या भेटीला आली या परिसरातील पहिली नाईट स्पर्धा नेहमीच आपण पाहत असतो. चर्चेतला ही स्पर्धा नेहमीच आपण पाहिले. निलेजी निमसे आणि त्यांचे संपूर्ण टीमवर्क यांनी घेतलेली मेहनत आज या ठिकाणी उदयाला आली आहे. त्यांना देखील मनाच्या अंतःकरणापासून आपण धन्यवाद देऊयात. अगदी कमी दिवसामध्ये या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. भव्य दिव्य मानाची सन्मानाची स्पर्धा जी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते या सावली क्रिएशनच्या माध्यमातून. थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचा तुम्ही घर बसल्या देखील घेऊ शकाल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय बॅटिंग करण्याकरिता बॅटर अश्विन आणि भूपेंद्र ही जोडी आपण सलामीचे दोन शूरवीर पाहतोय. तर पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती प्रणय पिवळी एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. इनफिल्डच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. आपण पाहिलं तर लॉंग ऑनमध्ये ओमकार आहेत आणि त्याचबरोबरीने पाहिलं तर मिड ऑनमध्ये धनंजय पाहायला मिळतील. मॅचला इथं सुरुवात होती. पहिला बॉल इथून मात्र पहिल्या डावातील टाकण्याकरिता गोलंदाज प्रणय सज्ज झालाय. पहिलाच बॉल राऊंड द विकेटने पहिलाच बॉल अपटून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अगदी पहिलं तर मग पंचांच्या हवेमध्ये हात तरंगताना पाहायला मिळतात. 1 for the over. पहिला इशारा इथून मात्र बाउन्सरचा दिला जातोय प्रणय करता. पहिलाच बॉल स्वेअर पाहायला मिळाला आणि अतिरिक्त धावेने टीमचं खातं देखील खोललं गेलं. टीमची धावसंख्या 1 या अंकावरती. बाउन्सरचा वापर करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज त्या ठिकाणी अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल प्रणय पुन्हा एकदा सज्ज झालाय. फलंदाज अश्विनच्या विपक्षात इथे मात्र कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले होते. अंतिम क्षणाला चेंडू हातातून निसटला आणि धरती मातीला दान केलाय. राऊंड द विकेटनं या ठिकाणी चेंडू डिलिव्हर केला. पहा जागा पडून खेळण्याचा प्रयत्न होता. हो खूप चांगले प्रयत्न दाखवले होते. अंतिम क्षणाला हातातून चेंडू निसटला आणि त्या ठिकाणी अश्विनला पहिलं जीवनदान मिळतं. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 1 धाव ही धावफलकावरती जोडली गेली. या अगोदरचा सामना आपण जर पाहिला ना तर मग तिथे देखील पाहिलं तर फक्त 24 धावा हल्ल्या होत्या आणि 25चं टार्गेट ठेवलं गेलं होतं. म्हणजेच काय तर पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मग गोलंदाजांचा बोलबाला आपण पाहिला. प्रणय नेक्स्ट बॉल घेऊन अकुट टप्प्याचा बॉल लटकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये निघून गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. कोणत्या प्रकारची चुकी होणार नाहीये. 1 या धावसंख्येवरती अश्विनच्या खेळीचा अंत होईल. पहिला धक्का टीम आंबेडकर संघाला. फलंदाज अश्विन बाद. यस थँक्यू सो मच. टीम तिळगाव संघ आणि श्री गणेश मोहिले संघ दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आपण रिपोर्टिंग करायचं आहे आणि आपला कॅप्टन टॉसच्या अनुषंगाने इथे उपस्थित राहायचं आहे. यानंतर आपला सामना असेल. पहिली विकेट आली 1 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय अश्विन सारखा फलंदाज इथे बाद झाला. थोडासा दबाव आंबेडकर संघासमोर असेल आणि त्याचनंतर आपण पाहिलं तर मग 3ऱ्या क्रमांकावरती अनिकेत या फलंदाजाला प्राचारण केल्या. जबाबदारी असेल तो इथून मात्र फलंदाज भूपेंद्र आणि त्याचबरोबरीने त्याच्या साथीने अनिकेत त्यांच्या खांद्यावरती. कारण इथून पाहिलं तर अश्विन सारखा फलंदाज बाद झाला. एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. खरं तर आंबेडकर विभाग अघई विभागातील आज सामने आपल्या भेटीला आलेत. खूप चांगलं आयोजन या ठिकाणी बाबा ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेमध्ये. प्रणय पुन्हा एकदा सज्ज झाला नेक्स्ट बॉल घेऊन. ओहो रायझिंग होता यावेळेला मात्र पाहू शकाल. चांगला बॉल आहे. बॅटरपासून चेंडू दूर अंतरावरती ठेवला. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. राऊंड द विकेटनं चेंडू डिलिव्हर केला आणि त्यानंतर हो चांगला बॉल आहे. खरं तर एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती. टीमची धावसंख्या 1 या अंकावरती. क्वालिटी गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी इथून मात्र प्रणय करतोय. नेक्स्ट बॉल प्रणय राऊंड द विकेटने मारा करेल. अनिकेतच्या विरुपक्षात समोर खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. हवेमध्ये बॉल. चेंडू लँड होईल नोमॅचमध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेकरिता तिथे मात्र थांबवले भूपेंद्रने. 1 धाव इथे मात्र मिळेल. याही वेळेला मात्र पाहिलं तर मग एक्झिक्यूट करू शकले नव्हते स्ट्रोकला. एक सिंगल इथे मात्र मिळती आहे आणि सिंगलच्या मदतीने आपण विचार केला तर धावा धावफलकावरती जोडल्या जातात. एकंदरीत 2 या धावसंख्येवरती. बाबा ग्रुप यांनी घेतलेली मेहनत आज आपल्या नजरेला मिळते. अगदी कमी दिवसामध्ये या स्पर्धेचं आयोजन. चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी, चांगली लाईट. पहिली रजनी या स्पर्धेची पहिली रात्र तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. प्रणय चांगली गोलंदाजी करतोय. 4 मध्ये 2 धावा 1 विकेट त्याने मिळवलाय. समोर खेळत स्टँड इन डिलिव्हर. बॉलला पाठवलं गेलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी पहिला धमाका, पहिला ब्लास्ट येईल भूपेंद्रच्या बॅटमधून. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
कमालीचा स्ट्रोक होता, बॅटच्या रडारमध्ये होता, बॅटच्या स्लॉटमध्ये होता आणि भूपेंद्रने त्याचा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी वापर केला. 6 धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. अगदी पहिल्या 4 चेंडूवरती जी मेहनत घेतली होती ते 5व्या चेंडूवरती पाणी फेरण्याचं काम केलंय गोलंदाज प्रणयने. ओरपीच बॉल होता आणि ओरपीच बॉलला पाठवलं गेलंय 6 धावांकरिता. षटकाराने नवसंजीवनी मिळेल टीम आंबेडकर संघाला, ज्या षटकाराची गरज होती. शेवटचा बॉल प्रणय इथून मात्र सज्ज असेल भूपेंद्रच्या विपक्षामध्ये राऊंड द विकेटने. ओहो, रायझिंग अँड सरप्रायझिंग. इथून मात्र चांगला बॉल डिलिव्हर केला गेला आणि त्याचनंतर आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ देखील इथे कंप्लीट झालाय. फर्स्ट ओव्हर इज अ कंप्लीट. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 8 अशी बॅटिंग करताना टीम आंबेडकर संघाची. या विभागातील नामवंत संघ आहे आणि 2 हात करण्याकरता आपण पाहतोय पिवळी संघ सक्षम झालाय. विजय कोणाच्या वाट्याला येईल, पराजय कोणाच्या वाट्याला येईल, पहिला विजय कोणाच्या नावावरती येईल आणि ज्यावेळेला तुमच्या वाट्याला पहिला विजय येतो ना त्यावेळेला मग दुसऱ्या फेरीमध्ये ज्यावेळेला तुम्ही खेळत असता त्यावेळेला तुमच्याकडे आत्मबळ आत्मविश्वास हा वाढलेला असतो. आणि आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं काय तर मग तुमच्याकडे असलेला आत्मविश्वास. आत्मविश्वास हा तुमचा पहिला गुरु आहे. तो विजय कोणाच्या वाट्याला येईल. पहिल्या षटकाचा खेळ तर संपला. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय जिथे प्रणयने गोलंदाजी केली. चला, वेळेचं बंधन असेल टीम पिवळी. एक इनिंग तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. टायमर सुरू आहे. सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मध्ये कंप्लीट करायचे आहेत. 15 मिनिटाचा अतिरिक्त वेळ घेतला तर मग शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू तुमचा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणला जाईल. ही सूचना पिवळी टीमच्या कर्णधाराने घ्यायची आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा. नेक्स्ट गोलंदाज आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती रुपेश आलाय. लॉंग रन अपने गोलंदाजी करण्याकरता तो सज्ज झालाय. तर स्ट्रायकर एंडवरती अनिकेत आहेत ज्यानं 2 बॉलचा सामना करत 1 धावेचं योगदान दिलंय. भूपेंद्र ज्याने 2 चेंडूचा सामना केलाय 6 धावेचं योगदान दिलंय. फर्स्ट डिलिव्हरी ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरती नजर नव्हती. रिप्लेमध्ये देखील पाहायला मिळेल. गुड लेंथ वरती पिचिंग झाला. थोडासा कट होताना पाहायला मिळाला. फिंगर रोल केलेत आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होईल. चांगला बॉल, चांगली पिचिंग, चांगला वेग. ज्या वेळेला तुम्ही वेगाने गोलंदाजी करता त्यावेळेला तुमची लेंथ योग्य असणं गरजेचं आहे आणि रुपेशने ते कार्य पहिल्या बॉलवरती चांगल्या पद्धतीने संपन्न केलंय. नेक्स्ट बॉल. ओहो, आणखीन एक दर्जेदार बॉल. फलंदाज स्ट्रगल करतायत. अगदी पाहिलं तर मग स्ट्रायकर एंडचा फलंदाज ज्या वेळेला संघर्ष करतो त्यावेळेला नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि अखेरकार भूपेंद्र तिथपर्यंत पोहोचतात. त्याला ठाऊक आहे अनिकेतला आतापर्यंत लय सापडली नाही आहे, सूर सापडलेला नाही आहे. तो थोडासा स्ट्रगल करतोय. तिथे त्याला कानमंत्र देणं गरजेचं आहे आणि ती कानमंत्राचा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. 8 धावा धावफलकावरती बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आल्यात. क्वालिटी गोलंदाजी. यावेळेला आक्रमण. यावेळेला बॉलला फेकून दिला जाईल 6 धावांसाठी. उत्तर दिलंय. एक तुमारी एक हमारी. बॉलला पाठवले गेले 6 धावांसाठी. अर्धा डझन धावा मिळतील त्या 6 षटकार. संजीवनी त्याला देखील मिळाली असेल 14 धावा धावफलकावरती. समोर खेळण्याचा प्रयत्न. स्टॅम्प स्ट्रोक. हवेमध्ये बॉल. एक सिंगल मात्र मिळेल. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. समोरच्या बाजूने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन नव्हतं आणि त्याचनंतर एक सिंगल इथे येते. आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर मग टीम पिवळी संघासाठी चांगला राहिला आहे कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या. त्यानंतर गोलंदाज रुपेश आले. रुपेशचा विचार केला तर आघाडीचे 2 चेंडू त्याने डॉट काढले. तिसरा चेंडू षटकार आला आणि 4थ्या बॉलवरती सिंगल आली. या टीमची टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 1 गडी बाद 14. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना गोलंदाज रुपेश सज्ज झालाय. नेक्स्ट बॉल. याही वेळेला मात्र पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न. स्टॅम्प स्ट्रोक. रोहित बॉल पर्यंत पोहोचले होते आणि त्यानंतर झेंडू हातातून निसटलाय आणि त्याचनंतर पाहिलं तर खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
एकंदरीत आपण पाहिलं तर मग धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 17 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल इथून मात्र मार्गस्थ केला जाते. ओव्हर द विकेटने डिलिव्हर केला जाईल. आपल्याला सॉफ्ट हँड बॉलला फक्त दिशा दाखवली आहे. अगदी पाहिलं तर मिड विकेटचा खेळाडू बॉलपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने 18 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8 आणि दुसऱ्या षटकामध्ये विचार केला तर मग धावा आल्या 10 आणि टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर एक गडी बाद 18 धावा. परंतु येणाऱ्या 12 बॉलवरती आंबेडकर टीमला आपले हात खोलावे लागतील, कारण पिवळी संघाकडे फलंदाजी स्ट्रॉंग आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी येणाऱ्या 12 बॉलमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा येणं गरजेचे आहेत. कारण या अगोदर देखील पाहिलं तर वेलोंडे टीमने जो सामना गमावला तिथे फक्त 24 आल्या होत्या. तो सामना सहज कामारे टीमने जिंकला. हे देखील विसरून चालणार नाही आहे. परंतु इथून येणारे 12 बॉल अत्यंत महत्त्वाचे असतील. तिसऱ्या षटकामध्ये रोहित विषय आला गोलंदाजी करण्याकरिता. या टीमचा अनुभवी खेळाडू आहे. खूप सारा क्रिकेट त्याने पिवळी संघासाठी केलाय. आता मात्र जबाबदारी आहे या टुर्नामेंटची त्याच्या खांद्यावरती. पहिल्या 2 षटकामध्ये पहिल्या तर 18 धावा आल्यात. इथून मात्र पाहतोय आपण रोहित विषयच्या खांद्यावरती जबाबदारी दिल्या. स्ट्रायकर एंडवरती भूपेंद्र चांगली बॅटिंग करतायत. 9 चेंडूमध्ये 9 धावा 4 चेंडूमध्ये त्यांनी काढलेत. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. पहिला बॉल रोहितचा इथून मार्गस्थ होईल. पहिलाच बॉल फुलर लेनचा बॉल. फुटवर्क नाही आहे. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क गरजेचा. इथे पाहू शकाल भूपेंद्र अगदी जागेवरती होत्या. कोणत्या प्रकारची हालचाल नव्हती आणि खोलवर टप्प्याचा बॉल होता. यॉर्कर पद्धतीचा बॉल होता. रोहित विषय तो त्याचा अनुभव दाखवत असताना पहिला बॉल आलाय डॉट. आता मात्र पुढचा बॉल भूपेंद्र करिता. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. एक बाजूने आंबेडकर तर दुसऱ्या बाजूने पिवळी संघ. याही वेळेला मात्र समोर खेळायचं होतं. स्ट्रोक एक्झिक्यूट केलाच नाहीये. इथे डॉट बॉल आलाय. एलिव्हेशन इथे देखील नाही आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी रोहित विषयची. पहिल्या 2 बॉलवरती चांगली गोलंदाजी करत असताना सलगचा दुसरा बॉल आलाय डॉट. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रोहित विषय करतोय टीम पिवळी संघासाठी. परंतु टीम आंबेडकर संघाला इथून गेअर चेंज करावा लागेल. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. आक्रमकतेचं क्रिकेट खेळावं लागेल. अभि नाही तो कभी नाही. ही वेळ आहे भूपेंद्रला स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची. टीमची धावसंख्या 18 वरती असताना पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. हो यावेळेला मात्र लिडिंग एज होती. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी संघर्षाचा संघर्षमय चौकार भूपेंद्र यांच्या बॅटमधून. टीम श्री गणेश मोहिली संघ आणि टीम तिलगाव संघ आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस देखील करणार आहोत. दोन्ही संघाचा कॅप्टन फर्स्ट अँड लास्ट ऑफिशियल कॉल असेल. आपण बी फास्ट बी अलर्ट राहून आपण रिपोर्टिंग करायचे आहे लगेचच. नक्कीच या ठिकाणी पाहू शकाल पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल टॉट आणि तिसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. भूपेंद्र अगदी पाहिलं तर 7 बॉलमध्ये 13 धावांचं योगदान त्यांनी दिलं. एक चौकार एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला. रोहित विषय पुढचा बॉल घेऊन इथून मात्र सज्ज झालाय भूपेंद्रच्या विपक्षामध्ये. ओहो सबमरीन डिलिव्हरी. या वेळेला बॉल खाली राहिलाय. पिचिंग झाल्यानंतर खाली राहिलाय आणि या चेंडूवरती नजर नव्हती. रोहितचा विचार केला तर मग लेफ्ट हँड बॉलर आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतात. वेग आहे आणि वेगाबरोबर लेंथ योग्य ठेवली आतापर्यंत. किफायतशीर गोलंदाजी आहे. ज्या संघाला आवश्यकता होती ती आवश्यकता गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते. 22 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल रोहितचा. अगुटप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. स्क्युअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक दूर अंतरावरती. पहिली धाव तर वेगाने पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलं जातं आणि दुसरी धाव इथे सहजरित्या पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती. थँक्यू सो मच. या ठिकाणी शुभागमन होतंय. याच परिसरामधून स्वतःचा क्रिकेट आणि मग तदनंतर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती रॉयल स्पोर्ट्स नावाचा ब्रँड प्रस्थापित करणारे हे व्यक्तिमत्व यश वेखंडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या वतीने आपल्याला बॅट पुरस्कृत झाल्या त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समनसाठी सिरीजसाठी आणि तिलगाव टीमच्या कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत.
3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण टीमची धावसंख्या पाहिली तर धावा धावफलकावरती 24 आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 8, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 10 आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी रोहित विषय धावा करतोय 6. कमालीची गोलंदाजी आणि खरं तर आंबेडकर टीमने नाणेफेकी जिंकली होती. बॅटिंग करण्याचा निर्णय जो स्वीकारला होता तो कुठेतरी त्यांना घातक ठरताना पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगमध्ये येणाऱ्या 6 बॉलमध्ये आत्ता हात खोलावे लागतील, कारण एक बाजूने पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि अपोजिट टीमला जर मोठं टार्गेट द्यायचं असेल तर मग 6 बॉलमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा येणं गरजेचं असतील टीम आंबेडकर संघासाठी. ते गेम प्लॅन्स दाखवावे लागतील, मोठं टार्गेट ठेवावं लागेल, कारण समोरचा संघ देखील ताकदवार आहे. याच विभागातील याच असोसिएशन्समधील एक बलाढ्यशाही संघ म्हणून ओळखला जातो पिवळी संघाला. मात्र अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवरती साहिलला आणलं. खूप महत्त्वाचे असतील येणारे 6 चेंडू अत्यंत दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वाचे असतील. साहिल पहिला बॉल घेऊन येईल, राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने हाताळलाय, प्रचंड गती होती, वेगावरती स्वार झाला. अगदी कमी वयाचा खेळाडू आज आपल्या नावाची छाप सोडतोय. ज्याही वेळेला त्याला संघाने 7 त्या ठिकाणी संधी दिली त्या संधीचं सोनं त्याने नेहमीच केलं. इथे देखील पाहिलं तर पहिलाच बॉल खूप लॉंग रनअपने गोलंदाजी करतोय आणि पहिला बॉल अचूक टप्प्यावरती यावेळेला मात्र दिशा भरकटली गेली, आउट ऑफ द लेग स्टंप. लेग स्टंपला मिस करणारा साहिलचा बॉल एक्स्ट्रा धाव देऊन जाईल. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिलाच बॉल गुड लेंथवरती होता, दुसरा बॉल आउट ऑफ द लेग स्टंप, तिसऱ्या स्टंपच्या बाहेर ठेवला गेला, त्यानंतर पंचांनी वाईट घोषित केला. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग 25 धावा. अनिकेत 7 बॉल आणि 8 धावांचं योगदान दिलं. हवी तशी बॅटिंग त्यांची राहिली नाही आहे. एक षटकार आला त्यांच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर त्यांना बंदिस्त केलं. नेक्स्ट बॉल इथून मात्र सज्ज असेल गोलंदाज साहिल. यावेळेला मात्र ऑनसाईडला टर्न केला बॉलला, डीपमध्ये प्रोटेक्शन, एक धाव तर मात्र मिळेल. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं, परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. भूपेंद्र ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती उचलतात, स्वतःवरती आत्मविश्वास दाखवतात आणि तो गरजेचा आहे. कारण आतापर्यंत पाहिलं तर एकमेव खेळाडू आहेत ज्याने संघर्ष केला आहे. 10 बॉलमध्ये 15 धावांचं योगदान दिलं. पहिला फलंदाज आपण पाहिला तर मग बाद झाला होता अश्विन, परंतु त्यानंतर पाहिलं तर चांगली गोलंदाजी सटीकता पाहायला मिळाली, गुडलेंथवरती चेंडू पाहायला मिळाले. अगदी पाहिलं तर विकेट टू विकेट मारा केला गेला, कोणत्या प्रकारची मोठी फटकेबाजी करू दिली नाही. जी टीम आंबेडकर संघाच्या अगेन्स्ट रणनीती आखली होती टीम पिवळी संघाने, त्याला यश प्राप्त होताना पाहायला मिळतं आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत, अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. तो भूपेंद्र इथून मात्र पॉवर हिटर आहेत, आता ती पॉवर जनरेट त्यांना करावी लागेल, ती पॉवर दाखवावी लागेल. नेक्स्ट बॉल साहिल, ओ ती पॉवर दाखवल्या, फ्लॅट षटकार आउट ऑफ दी पार्क. बॉलला पाठवले गेले 7 धावांसाठी. ब्रँडेड षटकार येईल भूपेंद्र यांच्या बॅटमधून. कमालीचा फटका, आडव्या बॅटने मात्र बॉलला पाठवलं गेलंय. फ्लाइटेड षटकार आपण पाहतोय बॅटर भूपेंद्र यांच्या बॅटमधून. 11 मध्ये 21 वरती ते नाबाद खेळत आहेत. चांगली बॅटिंग, क्वालिटी फलंदाजी. आता मात्र आक्रमकतेला सुरुवात केली आहे स्लॉग ओव्हरमध्ये. शेवटचं षटक नेहमीच आपण हाणामारीचं पाहत असतो आणि इथे साहिलवरती अटॅक केला आहे. 3 मध्ये 8 आल्यात. आता मात्र येणारे 3 चेंडू अत्यंत महत्त्वाचे असतील. थोडा दबाव साहिलवरती असेल, ज्या पद्धतीने स्ट्रोकला खेळला गेलाय भूपेंद्र यांच्या माध्यमातून. आणखीन एक दर्जेदार फटका आहे. उंची तर गाठली आहे, लांबी गाठले का पाहावं लागेल. यस, मस्तक पे दस्तक, मौका भी दिया और छक्का भी दिया. बॅक टू बॅक दुसरा षटकार येईल. मिस्टर भूपेंद्र ऑन फायर, सलगचा ठोकलाय दुसरा षटकार. जो वाघ शांत होता तो आता मात्र वाघ जागा झाला. सुरुवात त्याने शांतपणे केली, परंतु शेवट तो आता सांगतोय की ही वेळ आता माझी आहे, स्वतःला सिद्ध करतोय. 38 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 2 वरती 2 षटकार आलेत, तिसरा आला तर मग या स्पर्धेतली पहिली षटकारांची हॅट्रिक नावावरती जाईल भूपेंद्र यांच्या.
साहिल पुढचा बॉल घेऊन सज्ज झालाय ओव्हर द विकेटने आणि या वेळेला देखील पाठवलं गेलंय आउट ऑफ दी पार्क. म्हणजेच काय तर 3 वरती 3 षटकार ठोकणारा या स्पर्धेतला पहिला फलंदाज ठरलाय भूपेंद्र. नाव आहे भूपेंद्र, गाव आहे अब्बिटगर. तिसऱ्या चेंडूवरती तिसरा ब्लास्ट, पहिली षटकारांची हॅट्रिक पूर्ण. टीम तिळगाव संघ आपण रिपोर्टिंग करा चला. यंदा टॉस देखील आपला कंप्लीट केला जाईल. टीम तिळगाव संघ लगेच आपण कॅप्टन उपस्थित करा. प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन उपस्थित आहे आणि स्पर्धेचा नियम आहे टॉस पहिल्या इनिंग आपण करत आहोत. इनिंग ब्रेक नंतर दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल त्यानंतर ज्या संघाचा कॅप्टन उपस्थित असेल त्या संघाला आपण टॉस विन देणार आहोत. ज्या संघाचा कॅप्टन उपस्थित नसेल त्या संघाला मग जो निर्णय येईल तो स्वीकार करून मग मॅच खेळावी लागेल. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची स्वीकृती तुमची इथे स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे जो निर्णय आहे त्याचं आपण पालन करणं गरजेचं राहील. थँक्यू. नेक्स्ट बॉल आणि शेवटचा बॉल. ओहो यावेळेला पहा नशिबाची साथ मिळेल आणि इथून या 4 धावा मिळतील. त्या नशिबाच्या 22 स्वरूपामध्ये या 4 धावा. खूप चांगला चेंडू डिलिव्हर केला गेला होता. त्यानंतर यष्टीरक्षकानं बॉलला गॅदर केलं नाही आणि त्यानंतर थेट सीमारेषा गाठली या बॉलनं. म्हणजेच काय तर पहिल्या डावाचा खेळ इथे संपला आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावपळ करती 48. या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावांची लय लूट झाली आहे. तब्बल धावा आल्या त्या मात्र 24. फर्स्ट इनिंग इथे मात्र कंप्लीट झाली आहे. 48 धावा जमा केल्यात आणि 49 धावांची आवश्यकता असेल या सामना जिंकण्याकरता टीम पिवळी संघासाठी. चला या ठिकाणी आपण टॉस देखील करत आहोत. सन्माननीय मिलिंदजी निपुर्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण करत आहोत. श्री गणेश स्पोर्ट्स मोहिली यश वेखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी आपल्याला स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समनसाठी आकर्षक रॉयल स्पोर्ट्सची बॅट आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक बॅट दिली आणि एक 3 बॅट्स आपण या स्पर्धेमध्ये त्यांनी आम्हाला पुरस्कृत आल्यात. एक आयोजन समितीला एक बॅट त्यांनी पुरस्कृत केली आहे. या ठिकाणी मिलिंदजी निपुर्ते यांचा शुभागमन होतं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. चला आपण या आपल्या शुभास्ता आम्ही टॉस देखील करत आहोत. टीम आंबेडकर संघ आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आपला कॅप्टन टीम तिळगाव जय मल्हार तिळगाव विपक्षामध्ये श्री गणेश मोहिली. कॅप्टनचा माहीत असेल ज्ञानेच्या 2 बाजू 9797 आणि बाबा चषक. मिलिंद निपुर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. बाबा चषकचा कॉल आणि जे मागणी केले तेच पुरवठा आलाय. मिलिंद यांना भेटत आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा मंचावरती स्थान पण पहा. यस फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन टॉस जिंकलाय. 4 षटकांचा सामना रजनी क्रिकेट डे फॉर्मॅट खूप सारा आपण एन्जॉय केला. त्यानंतर आता मग रजनी क्रिकेटकडे आपण वळतोय. त्यामध्ये एकंदरीत टॉस सुद्धा किती इम्पॉर्टंट आणि टॉस जिंकला काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट. कशा प्रकारचा सराव राहिला या सीझनमध्ये आणि आत्तापर्यंत टीमचा परफॉर्मन्स कसा राहिला? सीझनमध्ये सराव तर काहीच नव्हता. या टुर्नामेंटसाठी चांगली तयारी केली आणि चांगला परफॉर्मन्स होता. बॅड लकनी खूप मॅच हारलो आहे. इथे प्रयत्न आहे की आज जिंकू आणि एकंदरीत चांगलाच खेळ राहिला सीझनमध्ये. परंतु या स्पर्धेची एक्साइटमेंट किती होती? कारण ही स्पर्धा म्हटली तर या परिसराची नव्हे तर या संपूर्ण विभागाची एक मानाची सन्मानाची स्पर्धा असते आणि या स्पर्धेमध्ये इंटर होताना हे फ्लड लाईट्स मग हे अतिशय देखणं मैदान काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? हा आगामी विभागाचा तर वर्ल्ड कपच आहे आणि ही स्पर्धा एक चांगलीशी नाईट्स टुर्नामेंट या विभागात पहिल्यांदाच होते. तर खूप चांगली स्पर्धा झाली आणि ती पूर्ण दिसत आहे समोर. तिलगाव टीमचं कॅप्टन आपण टॉस गमावलं आहे.
टॉस जर जिंकला असता तर मग काय निर्णय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. परंतु आता बॅटिंग करायची आहे. कधी कधी निर्णय आपल्या बाजूने येतात, कधी नसतात पण. परंतु निर्णय आलेला निर्णयाचा स्वीकार करून पुढे जाणं गरजेचं असतं. आता बॅटिंग करायची आहे. काय माणसं असेल कॅप्टनचा, कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करू. या अगोदर या दोन्ही संघांमध्ये कधी सामना झाला होता आणि त्याचा रिझल्ट काय होता? आम्ही आमच्याच ग्राउंडवर त्यांना हरवलेलं आहे आणि जिंकलो आहे. म्हणजे एकंदरीत पुन्हा आता तेच घडवण्याच्या उद्देशाने तुम्ही इथे दाखल झालात. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि नाईट मॅच आम्ही फर्स्ट टाईम खेळतोय. खूप अभिनंदनाचं तुझं आणि तुझ्या संघाचं देखील बॅटिंग करायचं आहे. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स टीम श्री गणेश स्पोर्ट्स मोहिली वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. लगेच आपण जाऊया जिथनं कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा मोरनी गावचा बुलंद आवाज प्रवीण शिंदे सर यांचा आवाज ऐकूया. थँक्यू. दरम्यान या ठिकाणी भूपेंद्र यांनी केलेल्या फलंदाजीकरिता सुयोग पाटील जे बिलोशी गावचे आहेत त्यांच्या माध्यमातून गुगल पे द्वारे 500 रुपयाची कॅच प्राईज पोहोचवले गेले. धन्यवाद सुयोगजी पाटील. पहिला बॉल. ओहो, पहिलाच बॉल, तोडीस तोड उत्तर पहिल्याच बॉल वरती केलं जाईल. स्वागत करेंगे सबका स्वागत. पहिलाच बॉल वरती ठोकलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कारण याच हंगामामध्ये या खेळाडूने 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील आपल्या नावावरती केला. त्यामुळे नजरा आता ओमकारवरती देखील असतील. पहिल्याच बॉलवरती अश्विनवरती अटॅक केला. अश्विनचं स्वागत केलंय षटकारानं. टीमची धावसंख्या 6 वरती असताना 49 धावांचा टार्गेट आहे. मात्र टार्गेट मोठं आहे त्यामुळे प्रत्येक बॉलवरती अटॅक हा जरूर पाहायला मिळेल. अश्विनच्या मनामध्ये काय असेल आता इथून मात्र लेंथ कोणत्या टप्प्यावरती असेल. नेक्स्ट बॉल अश्विन. समोर खेळले चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केले. क्षेत्ररक्षक दूरवरून अगदी पाहिलं तर उलटच्या बाजूने प्रयत्न चांगले दाखवले होते, परंतु अंतिम क्षणाला चेंडू हातातून निसटला आणि त्यानंतर धावा मिळतील त्या 2. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगलं बॅटल असेल. एक बाजूने पाहिलं तर अश्विन सारखा गोलंदाज, समोर बॅटर पाहिला तर मग ओमकार आहे. त्यामुळे बॅटल खूप चांगलं रंगताना पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानाच्या आतमध्ये लढाई सुरू आहे. अश्विन आणि त्याच्या विरोधात ओमकार दोघं आज आपल्या टीमला सिद्ध करून दाखवण्यासाठी सज्ज आहेत. ओहो, फिरवला यावेळेला बॉलला अडवा बॅटने साईडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आला. खूप चांगला चेंडूला फिरवला आणि ही क्षमता अश्विनकडे देखील आहे. पहिला बॉलवरती षटकार आला जरूर, परंतु त्यानंतर थोडासा दुसरा बॉल चेंज ऑफ पेसमध्ये पाहायला मिळाला आणि तिसरा बॉल स्विंग केला. क्वालिटी गोलंदाजी व्हेरिएशन दाखवलं जातं. 3 बॉल 8 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 21 मध्ये आता इथून धावा काढायचे त्या मात्र एकंदरीत आपण पाहतोय 43. नेक्स्ट बॉल इथून मात्र सज्ज असेल. अश्विन राऊंड द विकेटने मारा करेल ओमकारच्या विपक्षामध्ये. ओ, यावेळेला खाली राहिलाय, फसलाय ओमकार. चेंडूवरती नजर नव्हती. ऑफस्टमच्या चेंडू बाहेर ठेवला, गती थोडीशी कमी ठेवली आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होईल. षटकार आल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. करंट रन रेट 12.00च्या सरासरी बॅटिंग करताना एकंदरीत आपण पाहतोय 41ची आवश्यकता इजून देखील आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 8 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण होत असताना अश्विन सज्ज झालाय पुढचा बॉल घेऊन. फुल टॉस होता. यावेळेला मात्र पाडवरती आदळला गेलाय बॉल आणि त्यानंतर लाऊड अपील पाहायला मिळाली. उत्साह अधिक होता परंतु पंच सहमत नाही आहेत. डॉट बॉल इथे देखील आलाय. वाह, काय गोलंदाजी केली या गोलंदाजानं. पहिल्या बॉलवरती आपण पाहतो ना तर नेहमीच हा गोलंदाजाच्या पहिल्या बॉलवरती षटकार येतो त्यावेळेला गोलंदाजावरती मानसिक तणाव येतो, परंतु इथे आत्मविश्वासाने गोलंदाजी केली. आणि दुसऱ्या बाजूने पंचांना देखील मी धन्यवाद देईन. अगदी पाहिलं तर आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू पिचिंग झाला होता आणि योग्य डिसिजन पंचांनी देखील पोहोचवला. म्हणून तर खेळ कोणताही असू द्या मित्रांनो, पंचांना आपण दैवत संबोधतो आणि त्याचा आदर करणं देखील तितकंच गरजेचं. 5 मध्ये 8 आल्यात. शेवटच्या बॉलवरती ओमकारची काय रणनीती असेल. जोपर्यंत मैदानात ओमकार आहे तोपर्यंत सामना. समोर खेळ यावेळेला स्टँड इन डिलिव्हर लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलं आणि त्याला देखील पार केलंय. या षटकातला दुसरा षटकार आलाय ओमकारच्या बॅटमधून.
तुमचे गेम प्लॅन्स तुमची रणनीती योग्य असणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर मग 14 आल्यात, आता 18मध्ये काढायच्या आहेत त्या 35. करंट रन रेट 14चा, रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर मग इथून आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत 11चा. या ठिकाणी आपण पाहतोय ओमकार 6 बॉलमध्ये 14 धावा, ज्यामध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. रिक्वायर्ड रन रेट 11.67चा मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये सौगन हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. मॅच ऑन आहे, मॅच संपली नाही या दोन्ही टीम्स करता समान संधी आहे, परंतु विकेट्स येणं अत्यंत गरजेचं असेल. 18मध्ये काढायचे ते मात्र 35. सामना कुणीही जिंकू द्या, प्रेक्षकांना हवी आहे प्रेक्षणीय मॅच. जी आतुरता लागली होती कित्येक दिवस की ही स्पर्धा कधी आमच्या भेटीला येणार, अखेरकार ती स्पर्धा आज आपल्या भेटीला आली आहे. प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न होतं की या स्पर्धेमध्ये मला खेळायचं आहे, आणि खरं तर निलेश निमसे आणि बाबा ग्रुप यांनी ती संधी तुम्हाला दिली आहे. विनंती असेल अधिकचा वेळ घेऊ नका, मॅच लगेच सुरू करा, अन्यथा याचा फटका तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये बसेल. टीम आबिटकर 18 बॉल 35 धावा. आता स्ट्रायकर एडवरती आकाशला आपण पाहतोय. पहिला बॉल सौगनचा. पहिलाच बॉल काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता अवे फ्रॉम द बॉडी. शेरा बसून चेंडू दूर अंतरावरती ठेवला, आउट ऑफ द ऑफ स्टंप, बराचसा बाहेर होता आणि त्यानंतर पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळेल, धावसंख्या 15 वरती. पहिलाच बॉल व्हाईट बॉलने सुरुवात केली आहे, मात्र एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील. एक्स्ट्रा तुम्हाला खूप महत्त्वाच्या ठरतील या सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्क वरतून सौगन पुढचा बॉल घेऊन आकाशच्या विपक्षामध्ये. याही वेळेला 30 लाईन लेंथ आणि तेच क्षेत्र निवडलंय. सलगचा दुसरा बॉल वाईड आहे. एक एक धाव ही क्रिकेटच्या पटलावरती महत्त्वाची ठरते, आपण नेहमीच पाहिलंय. ज्याही वेळेला तुमचा संघ एक एक 2-2 धावांसाठी पराभूत होतो त्या वेळेला या धावा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून देतात. त्यामुळे सौगनला ती चुकी सुधारावी लागेल. जर अशा पद्धतीची तुम्ही गोलंदाजी केलीत तर मग तुम्हाला पराभवाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. कानमंत्र दिला जातो आहे. अगदी पाहिलं तर मग टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होत असताना आपण पाहतोय एकंदरीत धावा धावफलकावरती आहेत 16. पहिला बॉल वाईट स्वरूपामध्ये, दुसरा बॉल वाईट स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. नेक्स्ट बॉल, तिसरा बॉल आणि तिसरा बॉल देखील त्याच ठिकाणी हाताळला गेलाय. कुठेतरी मात्र इथून मात्र पाहिलं तर ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्याचा मारा केला जातोय. चेंडू शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या एक्स्ट्रा 3 धावा अत्यंत महत्त्वाच्या होत्या, त्या दिल्या गेल्यात बोनस रुपीमध्ये टीम पिवळी संघाला. आता धावसंख्येमध्ये वाढ होईल, धावसंख्या 17 वरती आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि त्याच नंतर काय तर मग जी चुकी पिवळी संघाने फिल्डिंग करताना शेवटच्या बॉलवरती केली ती आता मात्र आबिटकर संघाच्या क्षेत्र एसटी रक्षकाने केली आहे. मात्र इथून त्या 4 धावा नशिबाच्या मिळतील. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. 21 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. लॉंग स्टॉप गाठले बॉलनं. अगदी पहिलं तर मग हलवारपणे का होईना परंतु टीम पिवळी संघ एक एक पाऊल पुढे निघून चाललाय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर धुमाकूळ घातली होती बॅटर ओमकाराने. या षटकामध्ये पाहिलं तर बोनस रूपी धावा मिळताना पाहायला मिळाला. सौगन खराब गोलंदाजी करतोय, तो मागडा ठरलाय. एका बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला आणि तब्बल 7 धावा सौगनने खर्च देखील केल्यात. धावा रोखाव्या लागतील. आता मात्र थोडंसं इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. 17 बॉल आणि 28 ची गरज आहे. जे 18 मध्ये 35 ची गरज होती आता समीकरण उरलंय 17 बॉल आणि 28 धावा. सौगन आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. स्ट्रायकर एंड वरती आपण आकाशला पाहतोय. यावेळेला मात्र स्विंग केला बॉलला, फुटवर्क नव्हतं. दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होईल. चांगला चेंडू होता, दर्जेदार बॉल होता आणि इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. सामना संपलेला नाही आहे अजून देखील. पाहिलं तर दोन्ही संघांना समान संधी आहे, कारण चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 16 आणि 16 मध्ये धावा काढायचे आहेत ते मात्र 28. नेक्स्ट बॉल. यावेळेला देखील बॉल खाली राहिलाय. एज होती परंतु गॅदर करू शकले नाही, दूर होता चेंडू यष्टीरक्षकापासून. डॉट बॉलची इथे देखील समाप्ती झाली आहे. एक एक डॉट बॉल इथे दबाव निर्माण करेल पिवळी टीम संघासमोर. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता.
डॉट बॉल इथे आलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एकंदरीत 21 धावा. सुरुवात मात्र गोलंदाज खूप खराब केली होती, परंतु त्यानंतरचे काही चेंडू होते ते अचूकता ठेवली गेली आणि त्या अचूकतेबरोबर आता मात्र चांगला कमबॅक इथून मात्र चौघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. क्वालिटी गोलंदाजी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी इथून आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल इथून मात्र मार्गस्थ केला जाईल. ओ या वेळेला उडवला बॉलला उंची लांबी गुणवत्तेचा फटका, कलात्मकतेचा फटका बॉलला पाठवला गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता येतोय षटकार. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय अनेश बेंगळ यांच्या माध्यमातून निलेश निमसे आणि बाबा ग्रुपला शुभेच्छा येतात. या स्पर्धेला शुभेच्छा येतात. धन्यवाद अनेश मेंगाळ. माजी सरपंच ग्रामपंचायत केळे यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 27. अगदी अटॅकिंग आपल्याला पाहायला मिळालं. आकाश देखील आपले हात खोलतोय. तोही ते फटकेबाजीला सुरुवात करतोय. नेक्स्ट बॉल शॉर्ट अप लेंथ. यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचलाय. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल आणि धावसंख्या पाहतोय 1च्या मदतीने 28-28. 28 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 49 धावांचं टार्गेट आहे. अजून देखील पाहिलं तर मग 21 धावांची इथून आवश्यकता आहे आणि विचार केला तर मग चेंडू शिल्लक आहे 13 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता. यावेळेला फटका फसलाय. ही कॅच नाही तर मॅच आणि जेल टिपला गेलाय. कोणाची तर मात्र फलंदाज ओमकार इथे बाद होईल. बडी मछली जाल में फसती हुई. अखेरकार मोठा मासा गळायला लागलाय. ओमकार बाद. पहिला धक्का टीम पिवळी संघाला ओमकार याच्या रूपामध्ये. काय घडेल. विजयाचं पारडं विजयाचं वारं कोणाच्या बाजूने झुकणार. ही विजयाची पहिली तलवार कोण उचलणार आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणार. 12 बॉल 21 धावा. काय घडेल. पिवळी की आंबेडकर याच विभागातील 2 नामवंत संघ आमने सामने. विजय पराजय कोणाच्या वाटेला येईल. मानाची सन्मानाची स्पर्धा पाहतोय. बाबा चषक 2026. दरवर्षी या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळत असतं. याही वेळेला चांगलं आयोजन बाबा ग्रुप आणि निलेश निमसे आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांकडून आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. संजित आलाय गोलंदाजीसाठी. पहिला बॉल संजितचा. संगीतचा पहिला बॉल फुलटॉस होता आणि फुलटॉस बॉलला फलंदाजाने सांगितलंय आ बैल मुझे मार. मिळतील 6 धावा. ठोकलाय षटकार. अगदी पाहिलं तर फुलटॉस होता. त्याला टोल केले गेले 6 धावांकरिता. ही चुकी केली आहे संगीतनं, कारण इथे अशा कंडिशन्समध्ये अशा पद्धतीची तुम्ही गोलंदाजी केली तर मग तुम्हाला फटकेबाजी होईल आणि तो फटका पाहायला मिळाला. 6च्या मदतीने टीमची धावसंख्या आता मात्र पाहायला मिळेल एकंदरीत 34 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती अटॅकिंग फटका पाहायला मिळाला आहे. नेक्स्ट बॉल संगीत. यावेळेला मात्र चेंडूला कट करण्याचा प्रयत्न पॉईंट क्षेत्रामध्ये. थँक्यू डीजे. पॉईंट क्षेत्रातून मात्र ही मिस्ड फील्ड पाहायला मिळाली. त्याचनंतर चेंडू थर्डमॅन क्षेत्राकडे ट्रॅव्हल होत असताना ही कॅच होती का मॅच होती. कदाचित तिथे झेल आला असता तर पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी मिळाली असती. आता मात्र धावसंख्येमध्ये वाढ होईल. 36 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. षटकार तर आला होता, परंतु संगीतने त्यानंतर एक संधी निर्माण करून दिली होती बाद करण्याकरता आकाशला. ती संधी देखील गमावली आहे आणि आता मात्र टीमची धावसंख्या पाहिली तर मग 36 धावा या धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळीचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवला. आउट ऑफ द ऑफ स्टंप. 37 धावा धावफलकावरती आहेत.
आता रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर 7.20च्या सरांसर बॅटिंग करायचे. 10 बॉल 12ची गरज. 49 धावांचं टार्गेट चेस करताना टीम पिवळी संघ अगदी चांगल्या दिशेने वाटचाल करतो. यावेळेला मात्र काय घडलं एक्झॅक्ट पाहावं लागेल. डॉट बॉलची समाप्ती होईल का पाहावं लागेल, तर मग इथून हिट विकेट आहे का पाहावं लागेल. तर त्रिफळाची झालाय फलंदाज. इथून आकाशच्या खेळीचा अंत होईल आणि दुसरा धक्का टीम पिवळी संघाला. कम ऑन डीजे. दोन विकेट्स, 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. संगीत इथून मात्र पाहिलं पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु त्यानंतर कलाटणी देणारी षटक या ठिकाणी आपण पाहतोय. न्यू बॅटर प्रणय मैदानाच्या आतमध्ये दाखल. सामन्यामध्ये चेंडू शिल्लक आहेत. एकंदरीत आपण पाहतोय 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून आवश्यकता आहे एकंदरीत 12 धावा. 9 चेंडू आणि 12 धावा. आता सामना पुन्हा एकदा या विकेट्सने दोन्ही बाजूने झुकला. दोन्ही ओपनिंग जोडी आता मात्र डगआउटला गेल्यात. या अगोदर ओमकार विषय बाद झाले, त्यानंतर आपण पाहिलं तर मग फलंदाज आकाश देखील बाद झाला. आता मिडल ऑर्डरमध्ये प्रणय आणि कैलासची जबाबदारी प्रामुख्याने महत्वाची ठरणाऱ्या. संगीत पुढचा बॉल घेऊन. मिस टाइम स्ट्रोक, पकडो कॅच, जीतो मॅच. ओ हो 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 हो, हे काय घडवलंय मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षकांनी ही मोठी चुकी केली आहे. निराश आहेत, नाराज आहेत, कारण सहज सोपा झेल होता. हा झेल जर आला असता तर मग पिवळी टीमवरती दबाव निर्माण ठरू शकला असता. जिथे 9 चेंडू आणि 12ची गरज होती आणि तिथे मात्र कॅच सुटली आणि त्याचबरोबरीने 2 धावा देखील अंकित केल्या. मग आता समीकरण उरलंय या मॅचमध्ये 8 बॉल आणि 10 धावा. पहा, संगीत चांगली गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मिळताना दिसत नाहीये. ओहो, रायझिंग अँड सरप्रायझिंग. अगदी स्विंग केला बॉलला, फिरवला बॉलला, फिंगर रोल केली आहेत. ओहो, जबरदस्त लेग कटरचा वापर केलाय. आता 7 बॉल आणि 10ची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा, ऑड मॅच, कमालीचा सामना रंगताना पाहायला मिळतोय. बाबा चषक 2026 मध्ये एकतर्फी वाटू लागलेला सामना आता मात्र दोन्ही बाजूने झुकलाय आणि इथून आबिटकर टीमने सामना जर गमावला तर त्याचं एकमेव कारण असेल खराब क्षेत्ररक्षण. शेवटचा बॉल समोर खेळलेत. या वेळेला जबरदस्त एफर्ट दाखवले गेलेत. आतल्या दिशेनं बॉलला फेकला गेला. वाह, काय एफर्ट दाखवले अंतिम क्षणाला आणि तिथून धावा जरूर वाचवल्या असंच म्हणावं लागेल. आता मात्र षटकाची देखील झाली आहे समाप्ती. स्वतःला झुकवलं, वाकवलं आणि टीमच्या धावा देखील वाचवल्या. आता 6 बॉल आणि 8ची गरज आहे. यस, तिसऱ्या पंचांची जरूर मदत घेतली जाईल की फलंदाज अगदी पहिल्या धावा रोखल्यात की मात्र क्षेत्ररक्षकाचा पाय बाउंड्री लाईनला टच झालाय. सर्व गोष्टींचं निरीक्षण केलं जाईल आणि त्यानंतर जो योग्य निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला, आपण शांतता ठेवा. इथे सामना सुरू आहे. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंचांनी तिसऱ्या पंचांसाठी रेफर केला, इथे चेक केलं जाईल आणि मग योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पिवळी संघ आकाश, सर आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. खेळाडूने प्रथमतः खेळाडू कक्षामध्ये बसा. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत अगदी लगेचच पोहोचवला जाईल. तिसऱ्या पंचांसाठी रेफर केलाय पंचांनी आणि आमचे तिसरे पंच रेफर चेक करतात. चला, सेफ आहे. चेंडू चांगल्या प्रतीने चेंडू अडवलाय. सो तिथं ज्या धावा कंप्लेस त्या योग्य प्रकारे ते गृहीत धरल्या जातील. चला, मॅच लगेच सुरू करा. आता मात्र समीकरण असेल 6 बॉल आणि 8 धावा. 6 बॉल 8चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. काय सामना इथे रंगलाय. वा, अगदी पहिल्या तर बाबा चषकाची पहिली रात्र आणि पहिल्या रजनीमध्ये अशा पद्धतीचे सामने होत आहेत की हृदयाला स्पर्श करणारे आणि हृदयाचे ठोके वाढवणारे सामने मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. 6 बॉल 8ची गरज आहे. इथून मात्र हा सामना पाहू शकाल. आता मात्र कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. विश्वास दाखवला गेलाय सुशांत या गोलंदाजावरती.
कारण विश्वास खूप महत्त्वाचा असतो. आपण पाहिलं तर इतिहासामध्ये ज्याही वेळेला राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी बाजीप्रभू देशपांडे असतील, तानाजी मालुसरे यांच्यावरती जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थक त्यांनी केला होता. परंतु आज विश्वास दाखवला आंबेडकर संघाच्या गोलंदाज सुशांतवरती. या 6 चेंडूमध्ये 8 धावा रोखण्याकरिता या ब्रह्मास्त्राचा वापर केला जाईल. पहिला बॉल सुशांतचा, पहिलाच बॉल मिस्टाम स्ट्रोक हवेमध्ये बॉल. ओ हो 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 हो, कॉल कॉन्टिन्युएशन चुकीचं पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा त्याच 2 धावा मिळतील. वारंवार या चुका मात्र क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. याही वेळेला अगोदर आपण पाहिलं तर खूप चुका झाल्या होत्या आणि इथे देखील पाहिलं तर यष्टीरक्षक आणि गोलंदाज यांच्यामध्ये कॉल चुकीचा पाहायला मिळाला आणि त्यानंतर या 2 धावा अंकित होत आहेत. आता 5 बॉलमध्ये धावा काढायच्या आहेत त्या 6. एक 22चा चौकार देखील आला होता, त्यानंतर एक झेल ड्रॉप झाला, तिथे 2 धावा आल्या, इथे देखील झेल होता, इथे 2 धावा आल्या. म्हणजे कमीत कमी 12 ते 13 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये खर्च केले टीम आंबेडकर संघाने. मी या अगोदर देखील उल्लेख केला होता, जर इथून आंबेडकर संघाने सामना गमावला तर एकमेव उदाहरण असेल ते मात्र त्यांचं खराब क्षेत्ररक्षण. 5 बॉल 6ची गरज, 1 डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी मिळेल. 1 डॉट बॉल. सुशांत सज्ज होतात पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने. समोर आहे आणि मॅचला फिनिश केले. टाटा बाय बाय करत असताना हा सामना जिंकला टीम पिवळी संघाने. खूप खूप अभिनंदन अँड हार्ड लक टीम आंबेडकर. आपला देखील प्रवास या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये खूप दमदार राहिला. आपला देखील मनापासून आभार. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपले आभारी आहोत. आणि पुन्हा एकदा वेल प्लेड टीम पिवळी. चला, यानंतर आपण सामना खेळणार आहोत. लगेच मैदान गाठायचं आहे, परंतु विनंती असेल टीम आंबेडकर संघ आपण संपर्क साधायचा आहे. टीम आंबेडकर या ठिकाणी शुभागमन होताना आपण पाहतोय. याच परिसरामधील एक अतिशय लेजंड खेळाडू म्हणून ज्यांना ख्यातनाम असे खेळाडू आहेत, सुभाषजी गोदळे या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बाबा चषकाच्या या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. चला, टीम मैदानामध्ये दाखल व्हा. दोन्ही संघ शेक हँड करून मैदान सोडायचं आहे. भूपेंद्र, शेक हँड करून मैदान सोडा आणि आपला कॅप्टन आपण इथे पाठवायचा आहे.